आम्ही काय करतो माहिती आहे, गुणरत्न सदावरचे डायलॉग ऐकतो हसतो. भाजपनं पाहत जिलेबी मागतं. तोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणारच नाहीत. कोणची बी गोष्ट ते स्वतःची नसती. उगा भोकू नाही कुत्र्यासारखं कुंकडे भाव केल्यासारखं भोकून जो गेला तरी हरकत नाही. मुंबई सोडणार नाहीत आम्ही. मला जर आमच्या दिंडीचा जर अनुभव घ्यायचा असेल की कसं आम्ही नामघोषाचा जयघोष करत चाललो, तर तुम्हाला आम्ही दाखवतो की आम्ही कशा पद्धतीने हे करत चाललो. यांनी जे आरक्षण दिले आता आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत. बीड जिल्ह्यातलं आमचं पेंडगाव गाव आहे आणि तिथून आम्ही आमच्या गावातले 50 मराठा बांधव आम्ही टेम्पो वाहन करून त्याच्यामध्ये सगळं 1-2 महिन्याचं साहित्य, किराणा, मंडी सगळं घेऊन, गॅस टाक्या सगळं घेऊन आलेलो आहोत. आणि खूप आनंद वाटतो आहे की कारण सगळा समाज हे एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकदम शिस्तीमध्ये हे मुंबईच्या दिशेने चाललेलं आहे. तुम्ही दररोज किती अंतर पायी चालता? दुपारच्या जेवणाची सोय कशी असते? 12 वाजेपर्यंत जसं मनोज जरांगे पाटील हे चलतील हे करतील, त्याच्यानंतर मग वाहनात बसले की आम्ही आमच्या आयसर टेम्पोमध्ये बसतो. दुपारच्या जेवणाचं नियोजन, संध्याकाळची सोय कशी असते? आता सध्या तर आम्हाला काही स्वयंपाक करायची गरज नाही, कारण जे जाग पाथर्डीच्या असो, हे आपले आता इथं बाराबाबडी तिथं असो, ह्या ठिकाणी जी स्वयंपाकाची सोय केलेली, सध्या तरी आम्हाला आमचा स्वयंपाक बनवायची गरज नाही लागली. आणि सगळे समाज बांधव ठिकठिकाणी स्टॉल आहेत, नाश्त्याची सोय करतात, बिस्लराच्या बॉक्स टेम्पोमध्ये आणून स्वतः टाकतात. ह्याचं म्हणजे असं आहे की प्रत्येक समाज एकदम उत्स्फूर्तेने या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. झोपण्याची सोय होती आहे, व्यवस्थित झोप वगैरे होती आहे? आणि कशा पद्धतीनं तुम्ही कोणत्या नाम घोष करत पुढं चालत आहात? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देत आणि मराठा आरक्षणाच्या माननीय मनोज दादा जरांगे यांच्या घोषणा देत आणि आपल्या जे हिंदू धर्मातले देवता आहेत यांच्या पण घोषणा देत मुंबईच्या दिशेने चालू. काय सांगतं, काय वाटतं सरकार आरक्षण देईल मुंबईला जाऊपर्यंत का पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ येईल? जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणारच नाहीत, हे असं आम्ही निर्धार केलेला आहे. सरकार वेळ काढूपणा करतंय असं वाटत नाही का? वाटतंय. अच्छा. जोपर्यंत मुंबईला जात नाही तोपर्यंत ह्या सरकारला जाग येत नाही, हे वेळ काढूपणा करते सरकार. ओके. काय सांगाल एकंदरीत, आता तुम्ही एवढा प्रवास करून आला, तुमचं वय पण भरपूर दिसतं. मुंबईला तर आम्ही चालवतोच. आता मुंबईला चालल्यानंतर जसं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीत. किती महिने लागू, 4 महिने लागू, 2 महिने लागू, 8 दिवस लागू, पण आम्ही मुंबईला जाणार, ते पण शांततेत. जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर त्यांना आम्ही शांततेत सहकार्य करू, हे आम्ही सांगतो. एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे लड़ेंगे, हम सब जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्ही त्याला मला काय म्हणायचं, तुम्ही कोण आणणार आहे आम्हाला? आम्ही लोकशाही राज्य कसं करू नये, कुणीच करू नये. छगन भुजबळ हे दोन माणसं येडे झाले. नाही, ह्या बोलण्याला अर्थ नाही. किंवा मुंबईला येणार त्यांची मुंबई का एकट्याची नाही ना. मुंबई नाही, सगळी जगाची. मला काय म्हणायचे, मुंबई त्यांची नाही ना स्वतःची, ही सगळ्याचीच मुंबई ना. कोणची बी गोष्ट ते स्वतःची नसती. उगा भोकू नाही कुत्र्यासारखं कुंकडे भाव केल्यासारखं भोकू नाही, कधीच बोलू नाही. ते म्हणतात की अटक करा त्यांना, इकडे येऊ देऊ नका. नाही, अटक नाही. आम्हाला अटक करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? हिंसा काही केली तर समजा अटक करा. आमचं चांगलं स्थितीत चाललंय ना सगळ्याच. थोडीच मुंबई आहे. हा, तो म्हणत होता ना, म्हणजे आपले मनोज दादाच्या ज्या लाखोच्या सभा व्हायच्या, तर तो म्हणायचा ना की या जत्राचं स्वरूप राहायचं, असं म्हणायचं ना तो. ठीक आहे, आमची जत्रा आहे, पण जत्रात एक ते डोंबारी बिंबारी ते नाचे नाही राहत काय, तर तसे जे आणलं जाते ना, तर तसं आम्ही आता थकतो भागतो. म्हणजे मनोज दादाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आंतरवाली सराटी ते मुंबई जी पायी दिंडी म्हणजे आज आपण बघू शकतो, टाळकरी, माळकरी, वारकरी सगळे आम्ही प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा नामाचा जयघोष करत आम्ही निघालेलो आहे.
पण आता दिंडीला चालत असताना काहीतरी करमणूक पाहिजे, बरोबर. तर करमणूक आम्हाला जर थकवा वाटला आम्हाला सगळ्यांना, तर आम्ही काय करतो माहिती आहे, गुणरत्न सदावर्तीचे डायलॉग ऐकतो ना, हसतो, म्हणजे आमची करमणूक होती. तर ते आमच्यासाठी एक करमणुकीचं साधन झालेलं आहे. अरे ते हसताना बी भाज्याकडे पाहत जिलेबी मागतात. पागल झाले, पागल ते पागल, काय उपयोग नाही बोलण्यात. रात्री तरंगे पाटील म्हणले तुम्ही भजे खा, त्यांना भज्याचे कागद खायला वापरू. काय सांगा? आम्ही पेंडगावून आलेलो आहेत. आमचा निर्धार असा आहे की आरक्षण घेतल्याचे आम्ही वापस जाणार नाहीत. 2 महिने लागू, 3 महिने लागू, आम्ही 3 महिन्याचा किराणा संघ घेऊन आलो आणि एवढा निर्धार केला आहे की आरक्षण नाही दिलं तर मुंबईत ठाम जीव गेला तरी हरकत नाही, मुंबई सोडणार नाहीत आम्ही. हा, पण आता सरकार वेळ काढूपणा करते. पहिले म्हणलं होतं आज देऊ उद्या देऊ. सरकारने अशी खेळी चालली, नुसती आमची जनतेची चूकभूल चालली. त्यांना समजायला पाहिजे आमचं हक्काचं मतदान आहे ना आरक्षण, हे आरक्षण त्यांनी द्यायलाच पाहिजे. हे नुसतं ह्या तारखेला देऊ तारखेला ह्यांचं काय ह्याचं गरज आहे, आमचं हक्काचं द्यायला पाहिजे. ह्यांनी पण काही ओबीसीचे नेते म्हणतात की त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांना भेटलं म्हणून ते काही म्हणतात ना सर. आमचं खाल्लंय ना, आम्हाला हक्काचं द्या तुम्ही. आमचं हक्काचं वाटच आम्हाला दिलं नाही त्यांनी. नोंदी आमच्या सापड्यात 54 लाख नोंदी सापड्यात कुणबीच्या. मग ज्या टायमाला समजा आम्हाला आरक्षण दिलं कुणबीचं, त्या टायमाला ते राखीव 16% आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका ना तुम्ही. आम्हाला अधिकार आहे बोलण्याचं, तुम्हाला काय बोलण्याची गरज आहे? कुणबी निघल्यावर अधिकार तुम्ही द्यायचं काम आहे तुमचं, असं नाही ना. आमच्या 54 लाख सापडलेलं असून मराठा आरक्षण का देत नाहीत हे कुणबी प्रमाणपत्र हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे. त्यासाठी आम्ही मुंबईला चाललो. नाही, ज्या टायमाला तुम्हाला आरक्षण दिलं, आम्ही आमचा मराठा समाज काय कुणाला बोलला नाही. आता आमची परिस्थिती अशी झाली की आम्हाला रस्त्यावर यायची पाळी आली ना. असं नाही करायला पाहिजे. ज्याचं म्हणणं आहे सगळे आमदार खासदार हे मराठा समाजाचे. अहो असून द्या ना, समाजाचे काय फरक पडतो. हा, त्यांना घरी बसणार आहेत आम्ही जर नाही ऐकलं मराठ्याचं ते नाही तर. काय वाटतं दादा तुम्हाला? ते गरजूवंत, अहो आमदार खासदार हे गरीब नाही आहे, ते गरजूवंत नाही आहे. हा मनोज दादांनी जो हा लढा उभा केलेला आहे, हा गरजूवंत मराठ्यांचा लढा उभा केलेला आहे. त्यांचे मुलांसाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी त्यांनी आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे. तेच नेते गरजवंत मराठ्यांसाठी आवाज का उठवत नाहीत? काय वाटतं तुम्हाला? त्यांना गरज नाही ना, ते संपन्न झाले ना ते.